नागपुर की राष्ट्र निर्माण समिति द्वारा 14 अगस्त 2025 को सक्करदरा चौक पर अखंड भारत दिवस के अवसर पर भव्य सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रम का आयोजन होगा। सुबह 7 बजे शुरू होने वाले इस कार्यक्रम में लगभग 50 स्कूलों और कॉलेजों के 10,000 छात्र छात्राएं एक स्वर में वंदे मातरम गाएंगे। इसका उद्देश्य युवाओं में राष्ट्र प्रेम, गौरवशाली इतिहास की जानकारी और अखंड भारत के प्रति जागरूकता बढ़ाना है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले मुख्य अतिथि होंगे। कार्यक्रम में देशभक्ति गीत प्रतियोगिता के विजेताओं को सम्मानित किया जाएगा और सेवानिवृत्त सैनिक कर्नल अजय कपूर, ग्रुप कैप्टन प्रतीक महंत, मेजर डॉक्टर श्रेया गुप्ता का विशेष सत्कार होगा। सिने अभिनेता और लेखक शरद पोक्षे मुख्य वक्ता होंगे। इस अवसर पर कई जनप्रतिनिधि और गणमान्य नागरिक उपस्थित रहेंगे। आयोजन समिति ने नागरिकों से अधिक संख्या में उपस्थित होकर इस राष्ट्रभक्ति पर्व को उत्साहपूर्वक मनाने की अपील की है। दरवर्षी अखंड भारत संकल्प दिनाच्या निमित्ताने सामूहिक वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम मागील 13 वर्षापासून सतत सक्करदरा चौक या ठिकाणी आपण साजरा करतो। संपूर्ण भारतामध्ये हा एकमेव असा कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणात होणारा। यामध्ये दक्षिण नागपूरचे संपूर्ण शाळेचे विद्यार्थी जवळपास 10 ते 15,000 विद्यार्थी एका ठिकाणी जमून सामूहिक वंदे मातरम गीत गातात। तरुण पिढीला आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना, येणाऱ्या पिढीला या अखंड भारताचा इतिहास, गौरवशाली इतिहास माहिती व्हावा या दृष्टिकोनातून आपण या अखंड भारत संकल्प दिनाचा कार्यक्रम घेत असतो। वंदे मातरम हा देशाचा मंत्र आहे आणि हा देशाचा मंत्र संपूर्ण देशाने एका ठिकाणी येऊन म्हणायला पाहिजे। अखंड भारताचा इतिहास माहिती व्हायला पाहिजे आणि त्या तरुण पिढींनी त्यांना गौरव वाटायला पाहिजे की आपला हा भारत अखंड जेव्हा होता तेव्हा हा कसा होता, त्याचा इतिहास काय होता हे संपूर्ण माहिती व्हावी या दृष्टिकोनातून शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी त्या ठिकाणी एकत्र येत असतात। माझ्यासोबत राष्ट्र निर्माण समितीचे सर्व पदाधिकारी, त्यामध्ये ॲडव्होकेट रमणजी सेनार या ठिकाणी उपस्थित आहे। पदाधिकारी श्री अजयजी खळदकर, डॉक्टर शशिकांतजी रोकडे, आदरणीय श्री श्यामजी निसळ, त्याचप्रमाणे माझ्या डाव्या भागाला जे आहेत डॉक्टर राजेशजी गादेवार या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे